नमस्कार. मिसळण्याच्या डब्यातील पुढचा पदार्थ तो म्हणजे हिंग. आता हिंग हा त्याच्या उग्र गंधासाठी प्रसिद्ध आहे. चवीला कडू आहे, उष्ण आहे. सगळे मसाल्याचे पदार्थ उष्णच आहेत. आणि म्हणूनच त्या पदार्थाला चव आणणं आणि पचनासाठी मदत करणं हे अगदी सोप्यापणे साधतं. आणि म्हणूनच ही फोडणी फार तीक्ष्ण होणार नाही याची काळजी घ्यायला लागते. आणि तेच नेमकं आपण बाहेर जे जेवण जेवतो त्याच्यामध्ये हे मसाल्याचे पदार्थ भरपूर वापरलेले असतात. त्यामुळे आपल्याला ते जेवण अधिक रुचकर वाटतं. ते आणखीन खावंसं वाटतं. पण शेवटी हे मसाल्याचे पदार्थ म्हणजे आसुडासारखं किंवा अ, सतत उत्तेजना देणारं आहे अशा अर्थाने समजावं. मग त्याच्यापेक्षा थोडं कमी जरी पडलं, तरी मग ते सपक वाटतं आणि त्या अन्नाची गोडी आपल्याला घेता येत नाही. हिंगाचं कसं आहे, हिंग हा निर्यास आहे. निर्यास म्हणजे जसा गोंद म्हणजे झाडाचा निर्यास गोंद जसा आहे, तसा तो झाडाचा निर्यास आहे आणि तो ज्वलनशील पण आहे. आणि त्यामुळे तो त्याची बऱ्याच वेळेला हिंग आपल्याला मिळतो हा मिलावटी, भेसळयुक्त मिळतो अशी शक्यता आहे. त्यामुळे चांगला हिंग घ्यायला पाहिजे. तो निवडून घ्यायला पाहिजे आणि त्यामुळे हा कडू आहे आणि तो तेलामध्ये किंवा तुपामध्ये तो वापरता येतो आणि त्याचा मुख्यतः उपयोग हा आहे, की पचन सुधारणं, पोटातला वायू आहे तो पुढे ढकलणं आणि मलशुद्धी, मलनिस्सरण हे सोयीचं व्हावं या दृष्टीने त्याचा उपयोग आहे. योग्य प्रकारे जर वापरला गेला तर हा हिंग डायरिया, डिसेंट्री कमी करण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो. कारण हा मुळात पाचक आहे. त्यामुळे जरी तो सारक म्हणून जरी चांगला असला, तरी तो उपद्रव निर्माण करणारा नाहीये हे समजून घ्यायला पाहिजे. फक्त तो जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची. कारण तो उग्र आहे. ते संपूर्ण पदार्थाची चवच तो बिघडवू शकतो. कारण तो उग्रपणा नाकाला जाणवतो आणि त्याचा कडूपणा हा आपल्याला जिभेला जाणवतो. त्यामुळे तीक्ष्णपणासाठी हा हिंग प्रसिद्ध आहे आणि म्हणून तो थोडाच लागतो. पण तो त्याचा परिणामकारक उपयोग करणं हे चांगल्या गृहिणीला माहिती असतं आणि म्हणूनच हिंगाची पावडर किंवा हिंगाचा खडा आणून त्याची पावडर करून ठेवणं आणि थोडी पावडर करणं आणि ती वापरत राहणं हे चांगलं आहे. ते खडा एकदम सगळा न करता जेवढा लागणार आहे आठवड्याभरात तेवढा थोडा काढून वापरणं. कारण हा उडणारा असा पदार्थ आहे. तो त्यामुळे फार उघडा राहिला तर तो त्याचा परिणाम नाहीसा होतो. त्यामुळे या दृष्टीने हिंग हा चांगल्या प्रकारे वापरता यायला पाहिजे आणि तो तसा वापरला तर त्याच्या इतकं चांगला पदार्थ नाही. त्यामुळे आपण मिसळण्याच्या पदार्थातले काही पदार्थ हे आपण थोड्या तपशिलाने पण व्यवस्थित पाहिलेत. त्यामुळे हिंग सुद्धा कृमिघ्न आहे. तो पचवायला मदत करतो. तसंच तो जी ऍब्सॉर्प्शन आहे, जे ग्रहण आहे ते करण्यासाठी मदत पण करतो. त्यामुळे अशा प्रकारचा हा हिंग हे जिरं, ओवा त्याच्याच बरोबर हा हिंग पचनासाठी अधिक मोलाची मदत करणारा असा आहे. त्यामुळे मिसळण्याच्या पदार्थातला हा जो हिंग आपण समजून घेऊ, आणखीन योग्य प्रमाणात वापरू आणि त्याचा योग्य उपयोग करून आपलं आरोग्यही चांगलं सुधारू. इथेच थांबतोय. लाईक करा, शेअर करा
आणि वाटलंच तर सबस्क्राईबही करा. जय जय रघुवीर समर्थ.